नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। हत्येला 25 दिवस होऊनही अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती। यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते। त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते। त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे, तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। घुले आणि सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल। तसेच आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। डॉक्टर वायभसे यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी माहिती समोर येत आहे। बघा, हे प्रकरण पूर्ण 20 दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं, त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे, आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला, रस्त्यावरती लोक तिथं उतरले, 1 लाखाच्या पुढे तिची आकडेवारी। आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात, परभणीमध्ये पण मोर्चा निघतो, पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना, मीडियामध्ये रोज हे चालू असताना 26 दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत, हे कमी वयाची मुलं आहेत, ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे। दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे। वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा 302 मध्ये हा कट कारस्थान हिनी रचना, हे कनेक्शन पूर्ण खंडणीपासून दिसतंय आपल्याला। खंडणीपासून हा गुन्हा झाला। हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले 2 ते 3 मुलं त्या वाल्मिक कराडचे घरचे नातेवाईक आहेत, त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडली। मग 302 मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतलं? आणि कुठेतरी राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतं। 26 दिवस ज्या पद्धतीने ह्यांची अटके होतात, आता एखाद्या पिक्चर स्टाईल मध्ये वाल्मिक कराड गाडीमध्ये येतात, जो गाडी चालक आहे काहीतरी त्याचं नाव मोराळे, तो तिथं अनेक त्या घटनास्थळी माझं मसाजोगला जेव्हा काही मोठे नेते येतात त्यांच्या मागे गाडी लावून असतो तो। हा विषय विचार करण्यासारखा। परत मला जी माहिती आहे की 28 तारखेपर्यंत, म्हणजे किती दिवसापासून, 5 दिवस असतील, 6 दिवस असतील, हे पूर्ण दिवस माहित नाही, पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे आणि मी एक ते पत्र देणार आहे। हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये, एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, मस्त टीव्हीवरती सगळ्या घडामोडी बघतो, मग त्याला कधी जमा व्हायचे, मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो, तिथे जमा होतो। आज 26 दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी वेळेप्रमाणे त्यांच्या जमा होतात। काही वेळ दिला जातो ह्यांना काहीतरी पुरावे नष्ट करायला। माझी एकदम हे सर्व गोष्टीमध्ये मागणी मी पहिल्यापासून ठाम आहे। काही सीडीआर मध्ये सुद्धा जे काही नाव मोबाईलचे मग मी आज पोलीस प्रशासनाकडे देणार आहे। दुसरी गोष्ट जी 28 तारखेला मला पूर्णपणे माहिती की जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर 28 तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतलाय। मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथं भेटायला आलं होतं, काय चालू आहे प्रशासनाचं। आणि माझी पूर्णपणे मागणी की हा तपास फास्ट ट्रॅक वरती घेतलेला आहे, सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली आहे। पण पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब जे काय कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते, तिथं घेतले होते आणि तिथं कुठंतरी मागं पुढं होतंय असं मला वाटतं। पण आमची नैतिकता त्यांनी दाखवा, त्यांनी हा तपास तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पूर्णपणे तपास, म्हणजे जे कुणी दोषी आहेत मग ते फरार असल्यापासून जे कुणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुणाशी गाठीभेटी झाल्यात किंवा आतापर्यंत 26 दिवस का लागतात ते, आणि लवकरात लवकर जे सगळे हे जे आहेत हे प्रशासनाने हे लोकांसमोर आणले पाहिजे, त्यांना अटकी झाली पाहिजे। भैया, तुम्ही म्हणालात की ते ठरवून अटक होतात, मात्र एकीकडे सीआयडी, एसआयटी, पोलीस तपास करताय,
काय वाटतंय, विश्वास आहे तुमचा? हे बघा, सरकारने ज्या पद्धतीने तिथं मांडणी केली, मी विरोधात जरी असलो तर काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे की सीएम साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांचे सुद्धा जे आमदार आहेत तिथं त्यांनी ही मागणी केली. आम्ही त्यांच्या दालनात सुद्धा जाऊन तिथं बोललो. मी आता मुंबईलाही बोललो, तर त्यांनी सरकार म्हणून आश्वासित केले की कुणी जरी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये तर त्यांना शिक्षा भेटणार आहे. पण वस्तुस्थिती जी जिल्ह्याची आम्ही बघतो की जे काही मांडतोय आम्ही, ते पालकमंत्री असताना जे काही अधिकारी तिथं जिल्ह्यामध्ये आले होते, तर त्यांच्यामुळंच काही ना काहीतरी संरक्षण, आज 26 दिवस झालेत ना सगळ्या गोष्टी, आणि कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतं, तिथून ते डिस्चार्ज होऊन तिथं येतात, हे 26 तारखेला हे अटक होतात. म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडे साहेब, त्यांचं संरक्षण आहे, त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।